तुम्ही जिथे आला आहात या गावाचं नाव राणपूर म्हणून आहे. आणि राणपूर हे गावाचं नाव हे वृक्ष जे दिसत आहे तुम्हाला झाड हे रान म्हणून झाड आहे. त्या झाडावरनं राणपूरचं नाव पडलेलं आहे. आणि जशी आख्यायिका आहे की इथे प्रभू रामचंद्रांचे बरेच वर्ष झालेले आहेत तेव्हा हे झाड साक्षीला आहे. ते राणेश्वर महादेवामध्ये पण जेव्हा होतो ही आख्यायिका आहे तेव्हा ह्या झाडावरनंच हे नाव पडलेलं आहे राणेश्वर महादेव आणि राणपूर. आणि हे जे छोटे छोटे जे शिवलिंग आहेत इथे 13 शिवलिंग आहेत. या साईडला 4 शिवलिंग आहेत. ह्या ज्योतिर्लिंगाचं प्रतीक नाही आहे तर जेवढे पीठाधीश होऊन गेलेले आहेत आपले गिरनारचे त्यांनी सदेह इथे समाधी घेतली आहे. प्रत्येक शिवलिंगाखाली प्रत्येक शिवलिंग म्हणजे 17 शिवलिंग आहेत तर 17 शिवलिंगाखाली 17 पीठाधीश आहेत एक एक सदेह. अजूनही त्याची एनर्जी जो आध्यात्मिक माणूस आहे त्याला ते एनर्जी फील होते अजूनही. आणि जो फोटो तिथे दिसत आहे तुम्हाला अमृतगिरी बापूंचा आता सध्या महेशगिरी बापू आपले पीठाधीश आहेत. त्यांचे गुरु अमृतगिरी बापू. आणि जेव्हा त्यांना आज्ञा झाली की तुम्हाला देह हे करायचा आता तर ते 1.25 महिना त्यांनी इथे ह्याच भूमीवरती ह्याच आश्रमामध्ये अखंड 1.25 महिना त्यांनी अन्नदान चालू ठेवलं भंडार चालू ठेवला सगळे साधू संत नागा चालू सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर 1995 साली सोमवार होता श्रावणी सोमवार पहिला श्रावणी सोमवार सप्तमी होती त्या दिवशी त्यांनी तिथे देहत्याग केला. जी पहिली शिवलिंग आहे ती त्यांचीच समाधी आहे. समाधी ही हिंदू प्रथेप्रमाणे विधिवत चौकोन म्हणजे करून देह ठेवला जातो. त्यांनी प्रमालित झाल्यानंतर पूर्ण पूजा बिजा करून पॅक करून त्याच्यावरती शिवलिंग ठेवली. त्यामुळे तिथं फार अनन्यसाधारण महत्व आहे. हे जेवढे काही समाधी तुम्हाला दिसतात किंवा जेवढे शिवलिंग आहेत त्याच पद्धतीचे शिवलिंग आहेत. समाधी आहेत सगळे पीठाधीशांच्या समाधी आहेत. आता ह्या 17 समाधी आहेत. आता हे महेशगिरी बापूंच्या प्रयत्नामुळे आता 17 तरी बघायला मिळाले आपल्याला. कारण की हे फार पुरातनसाठी खुलं ठेवलेलं आहे. महेशगिरी बापू आता पीठाधीश आहेत. आता पीठाधीश आहेत ते. आणि अमृतगिरी बापू आता हा जो आपल्याला चहा मिळतोय हे जे चहा इथे तुम्हाला मिळतोय तो प्रसादरूपी चहा जे कोणी घेत नसेल त्यांना रिक्वेस्ट आहे त्यांनी घ्या चहा. कारण की याचं महत्त्वाचं आहे की अमृतगिरी बापू इथं असताना ते सुद्धा प्रसादरूपी चहा द्यायचे. आणि त्यांचा चहा म्हणजे तो अमृततुल्य चहा असायचा. असा ते रोग पण त्याच्यानी सॉल्व्ह व्हायचे. आपण तो प्रयत्न चालू ठेवला महेशगिरी बापूंचा ऐका होता की तिथे चहा बनवून प्रसाद घ्या. तो जो ते अमृतगिरी बापू चहा बनवायचे तो चहामध्ये आपल्यासारखी सामग्री नसायची. चहापत्ती किंवा साखर दूध असं काही नसायचं. त्यांच्या हाताला जे येईल बापूंच्या हाताला जे काही येईल मिरची हो तुमचं तिखट मीठ किंवा आयुर्वेदिक झेंडूबाम किंवा त्याच्यामध्ये काही कोणाच्या मेडिसिन्स असायच्या जडीबुटी या झाडाचं पान असायचं ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून तो चहा बनवायचा. आणि तो पेला भरत चहा बनवायचे आणि तो जेवढे भाविक यायचे हजारोनी परत करताना तो करून उघडायचा गरमागरम. एवढं त्यांचं महत्त्व आहे आणि एवढे ते मोठे अवलिया फायदा आहेत. आणि आता जी तुम्हाला इथे विभूती मिळते ती विभूती गिरनारचीच आहे. गिरनारमध्ये जो जुना अखंड जुना चालू आहे त्याचीच विभूती आहे. ती खालती येते पॅकिंगसाठी पॅकिंग करून परत वरती पाठवली जातात. म्हणजे लोक सांगितलं आता वरती तर फारच गोंधळ आहे तर तुम्ही इथे दर्शन घ्या आणि इथल्यांना पण वाटप करा. आणि जी जुना इथे दिसते तुम्हाला ही जुना सुद्धा वरतूनच आणून प्रज्वलित केलेली आहे. अखंड जुना अखंड आहे. आणि आता आपल्याला मोठा प्रश्न असतो की यावर्षी आपली परिक्रमा नाही होते. कारण की पावसाचा जोर एवढा होता की आतापर्यंत चिखल आहे अजून सुद्धा. त्याची जंगलातली जी परिक्रमा आहे त्याला एक अल्टरनेट सोल्युशन महेशगिरी बापूंनीच प्रोव्हाइड केलं की बाबा तुम्ही बाय रोड करा. बाय रोडचं महत्त्व असं आहे की जे पुण्य तुम्हाला जंगलातल्या याच्यातनं मिळतं त्याच्यापेक्षा जास्त पुण्य तुम्हाला बाय रोड मिळतं आहे. कारण की तुम्ही राणेश्वर महादेवाच्या मंदिरात आलेत आणि जेवढे पीठाधीश आहेत तेवढ्यांच्या समाध्यांचं दर्शन तुम्हाला इथं होतं. तुम्हाला जंगलात गेला तर तुम्हाला दर्शन नाही होत. हे फक्त गिरणारची पीठाधीश फक्त गिरणारची पीठाधीशांच्या या समाध्या आहेत. त्यामुळे याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही याचा लाभ घ्या प्रसाद अवश्य घ्या.